पवित्र सोहळी पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय दातुन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गा करु प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ज्ञानेशम भगवान विष्णूर निवृत्तीर भगवान हर
सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू आई हनुमंत विराजिये कथा करू मतीनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार विराजिये पवन कुमार ओ विठ्ठल विठ्ठल पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव
तीच भाग्यवंते सरती पूर्ती धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हा मला संतांचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबारायाने तुमचा आमच्या माथा ठिकाणावर येण्याकरता जो गाथा निर्माण केला त्याला पंचम वेद म्हणतात आणि त्या पंचम वेदातील हा अभंग आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता तो निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळणं अल्पसा परिहार द्यायचा तो असा अगत्याचा आहे. कारण तुम्हाला ज्ञात आहे किमनिमित्त कार्यक्रम आहे पण वक्त्याचं कर्तव्य आहे आणि अलिखित असा दंड काय लिखित नाही अलिखित आहे. कारण अनंत कोट ब्रह्मांड नायक चक्रचालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न भगवान रुक्मिणीकांत पंढरीधीश पांडुरंगाच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराय ना संत श्रीमणी नामदेवराय संत श्रीमणी जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल वारकरी वैष्णव साधू मंडळीच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव चालू आहे. आणि हा उत्सव किम निमित्त हाही माहीत आहे पण त्याच्यात हा उत्सवाचा म्हणजे आज तुम्हा मला त्रिवेणी स्नान करण्याचा योग प्राप्त होत आहे. तुम्ही म्हणता त्रिवेणी स्नान कशाला? इथं नदी नाही तलाव नाही समुद्र नाही त्रिवेणी संगम कस काय झालेला आहे. तर आपल्या योगायोगाने विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा 750वा जन्म उत्सव आणि जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आणि तुमचा जो नैमित्तिक कार्यक्रम आहे गोकुळाष्टमीचा अशा तिन्ही उत्सवाचा हा काळ आहे. म्हणून हा त्रिवेणी संगम आहे. विठ्ठल असा पर्व काळ आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि ह्या अभंगातून जगद्गुरु जे संत वर्णनी आहे किंवा विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. तुम्ही म्हणता विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करतात पण आम्ही बी वारकरी आहोत नाही तोंडपाठ तर कानपाठ अभंग आहे आणि तिथं ज्ञानोबारायांचं तर कुठंच वर्णन नाही. मग कस काय? पण तत्पूर्वी कारण हा अभंग कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. मग या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार तरी नेमका काय आहे हो? कारण तुम्ही त्यांचा कारण कोणाचंही वर्णन करायचंय तर तो वर्णन करणारा तसा लागल ना. आता एखादा बालवाडीतही गेला नाही आणि त्याला सांगितलं भाऊ एखादं ग्रॅज्युएशन झालेलं किंवा 10वी पास आहे मग तो कसा असेल त्याचा अभ्यास कसा असेल आणि त्याला तो प्रश्न विचारत असेल किंवा काही उत्तर देत असेल किंवा समजून सांगत असेल हे पटन का कोणाला? की जो अंगुठे बाजार आहे न शिकलेला आहे आणि तो 10वी पास आहे त्याला मार्गदर्शन करू लागणार शिक्षणासंबंधित तर काही प्रभाव पडेल का किंवा पुढच्याला काही फायदा होईल का? नाही. पण मग जगद्गुरु तुकोबारायांचा असा काय अधिकार आहे? कारण उठसूट कोणी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेता आणि बोलता पण त्या तुकोबारायांचा अधिकार माहीत पाहिजे ना. कोण आहे तुकोबाराय? ते तुकोबाराय की ज्या वेळेस ठराविक काळात वेदाचा वर्णन करायचं किंवा वेदाचा उच्चार करण्याचा ठराविकच लोकांना अधिकार होता त्या काळात जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग निर्माण केले आणि अभंग निर्माण केल्यानंतर ते अभंग लहानापासून तर मोठ्या लोक थोरापासून तर मोठ्या लोक सगळे ते गुणगण करायचे पाठ करायचे सगळ्या काही गोष्टी करायचे आणि ही गोष्टी त्यावेळेचे रामेश्वर शास्त्री यांच्या कानावर गेलेली होती कीर्ती की जगद्गुरु तुकोबाराय यो संस्कृत मधला असलेले वेद याच्या श्रुत्या या अभंगाच्या रूपाने प्राकृत रूपाने लिहित आहे आणि ते कोणीही त्याचं वर्णन करत आहे. असं ज्यावेळेस रामेश्वर शास्त्रींना माहीत झालं आणि माहीत झाल्यानंतर त्याने गावामध्ये पोलीस पाटलाला विनंती केली
पत्र पाठवलं की आताच्या आता तुकारामाला सांगा की ही अभंग तुझे बुडून टाक. आम्हाला ते ऐकायलाही यायला नाही पाहिजे आणि कुठं वाचायलाही सापडायला नाही पाहिजे असं ताकीद दिल्यानंतर आता पाटील, आता योगायोगाने तो पाटील काही आमदाराचा भक्त नव्हता की कोणत्या नेत्याचा भक्त नव्हता, तो जगद्गुरु तुकोबारायांचा भक्त होता. पण आता त्याच्यावर धर्म संकट पडलं, कारण आता रामेश्वर शास्त्रीचं ऐकायचं नाही तर याचा पोटाचा प्रश्न आहे. आता करावायचं तर काय करायचं. तो गेला आणि गेल्यानंतर तुकोबारायला सांगितलं, व तुकोबाराय तुमचे अभंग येत जगाला म्हणजे जगाला त्रास देणारे नव्हते, पण त्याच्या दृष्टीने ते त्रासदायक होते. मग असं असताना जगद्गुरु तुकोबाराय तुमचे अभंग, आता एवढं मोठं संकट होतं. कारण आता मला सांगा की ज्या संसाराकरता तुम्ही कुत्र्यावानी धाव करून संसार करतात आणि तुम्ही काडीची माडीची काडी करून माडी बनवलेली आहे, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, असं करून बिल्डिंग माडी शेती घेतली. कोण म्हणलं आता घ्या बाबा संन्यास, जमन का? नाही जमणार. मग असं ते म्हणू लागले की एवढी साधना, एवढं त्याच्याकरता अवतार घ्यावा लागला, अभंग रचना करावा लागली. आणि त्या अभंगाला ते म्हणू लागले की तुम्ही इंद्रायणीमध्ये ते बुडून टाका. आता हे अवघड होतं, धर्मसंकट होतं. तुकोबाराय म्हणे की आता आपण जाऊन पाहू. मेन दरबारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय गेलेले आणि जगद्गुरु तुकोबारायच्या वेळेस तिथं गेल्यानंतर भाऊ आमचं काय चुकलं, काय सांगा. तुमचं काय चुकलं? अहो तुमचं लय मोठं चुकलं, लय मोठं चुकलं. काय चुकलं तुमचं? अहो तुम्ही जी श्रुती आहे, जो वेद आहे, तुम्ही प्राकृत मध्ये आणला आणि ते सर्वसामान्य मंडळी ते अभंगाच्या रूपाने सकाळी दुपारी संध्याकाळी म्हणत आहे. अजून म्हणतं की आमचं काय चुकलं. असं म्हणत असताना रामेश्वर शास्त्री म्हणे की बाबा तुम्हाला ते अभंग इंद्रायणीमध्ये बुडवावं लागेल. आता तुकोबारायला नाही तर अन्यथा गावात राहता येणार नाही अशी शाश्वती दिली. आणि अशी शाश्वती दिल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय घरी आलेले आहे. आणि घरी आल्यानंतर महाराज त्या अभंगाच्या वया जगद्गुरु तुकोबाराय उचलत आहे. पण तितक्यात आवली म्हणजे जिजाबाई आलेले आहे. जिजाबाई म्हणे आज काय झालेलं म्हणे, अभंग घेऊन तुम्ही ते वया वगैरे घेऊन चाललेले आहे. त्यावेळेस जिजाबाई आडव्या झाले म्हणे माझा जीवही गेलाच चालेल पण ते अभंग बुडवू नका, कारण मला कळत नाही की अभंगात काय सामर्थ्य आहे. पण ते लोक गुणगुण करता, हे करता. आणि ज्या अभंगा करता तुम्ही स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली आणि आज तेच अभंग तुम्ही इंद्रायणीत बुडवतात. मी हे करू देणार नाही, हे मी करू देणार नाही असे जिजाबाई जगद्गुरु तुकोबारायांना पुढं होऊन आडवा होत आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणते नाही, ते बुडवतो म्हणून जगद्गुरु तुकोबाराय घरातून पळ काढत इंद्रायणीच्या डोहाजवळ आलेले आहे. आणि इंद्रायणीच्या डोहाजवळ आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा हा इंद्रायणीत बुडवला. पण आता मला सांगा, तो आपल्याला सर्वसामान्य 1000, 500, 200 किंवा 5000चा बंडल हरवलं आपलं तर आपल्याला दिवस रात्र झोप येत नाही. पण जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा जीव की प्राण होता. आणि तो प्राण आता मला सांगा, ज्या शरीरामध्ये प्राणच राहिला नाही ते शरीर आहे का? हो नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा जो गाथा तो प्राण होता तोच बुडवला गेला. आता दुःख झालेलं आहे. पण त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळ लोक जगद्गुरु तुकोबाराय जेवले नाही. जगद्गुरु तुकोबाराय जेवले नाही. जगद्गुरु तुकोबाराय जेवले नाही म्हणून त्यांचा परिवारही जेवला नाही. जिजाबाई जेवले नाही, मूल बाळ सगळे तिथं बसले. असं करता करता 1 दिवस लोटला, 2 दिवस लोटले, 3 दिवस लोटले. असं करता करता 13 दिवस झाले. अन्नानी पाणी. पण ही बातमी त्यावेळेस काही युट्यूब नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं आणि फेसबुक तर मुळातच नव्हतं. तरी वाऱ्यावानी पूर्ण महाराष्ट्रभर ती वार्ता पसरली की जगद्गुरु तुकोबारायांनी जे निर्माण केलेले अभंग आहे ते इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवलेले आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी तिथे धरणं धरून बसलेले, अनुष्ठान करू लागलेले आहे. अशा वेळेस सगळे भक्तगण, वारकरी मंडळी त्या इंद्रायणीच्या तटावर आलेले आहे. आणि असे 13 दिवस लोटल्या गेले. आणि मग महाराज ते काय सर्वसामान्यांनी लिहिलेले कविता नव्हती, ते अभंग होते. कारण अभंग शब्दाचा अर्थ ज्याचा कधीच भंग होत नाही त्याला अभंग म्हणता. विठ्ठल विठ्ठल.
सगळ्यावर शोककळा अशी पसरलेली आहे. आणि अशा वेळेस महाराज तो ब्रह्मांडाचा नायक तेव्हा या कशा घेऊन आला की जसं एखाद्या दगडाला दगड खाली टाकला आणि तो असं वरती कोरड्या जशा लाया कशा तरंगत्या अशा तुकोबारांच्या गाथा तरंगली आणि ती गाथा वरती आणली. हे सामर्थ्य कोणाचं? तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. पण आता या आपलं भाग्य आहे की आपला जन्म भारत देशात झाला. आपलं भाग्य त्याही पेक्षा मोठं आहे की आपला जन्म भारत देशातील अनेक राज्य आहे पण त्यापैकी महाराष्ट्रात झाला. आणि त्याही पेक्षा आपण मोठे भाग्यवान आहोत की आपला जन्म ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय यांच्या नंतर झाला. आपण त्याही पेक्षा भाग्यवान आहे की ज्ञानेश्वरी गाथा, नामदेवरायांचा गाथा, नाथ भागवत आदी करून हे वारकरी वाङ्मय, संत वाङ्मय निर्माण झाल्यानंतर आपला जन्म झाला. कारण आज आम्हाला एखाद्या शंका आली, प्रश्न उभा राहिला तर त्याचं जगात असा प्रश्न नाही की त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये नाही. जगात असा प्रश्न नाही की ज्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये नाही. म्हणून आपण गाथेची निर्मिती झाल्यानंतर आपला जन्म झाला की आपल्याला प्रश्न पडला किंवा एखादी शंका निर्माण झाली तर आपल्याला इकडं तिकडं फिरायची जरूरत नाही किंवा गरज नाही. कारण याचे उत्तर या संतांच्या अभंगाच्या रूपाने, ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या रूपाने आपल्याला प्राप्त होत असतात. आपण आणि त्याही पेक्षा भाग्यवान आहोत की आपण ज्ञानोबारायांना त्यावेळेस आपला जन्म झाला असता तर आज आपण ज्ञानोबारायांची 750वी जयंती साजरी केली असती का? नाही केली असती. मग जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा वैकुंठगमन सोहळा आपण साजरा केला असता का? नाही. पण आपला जन्म ज्ञानोबारायांच्या नंतर, या साधू संतांच्या नंतर व त्यांच्या वाङ्मयानंतर झाला. म्हणून आज आपण या विशेष पर्वणीचा विशेष लाभ घेत आहे. विठ्ठल तर आता अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. पण महाराज तुम्ही म्हणले की वर्णन ज्ञानोबारायांचं करतात. मग असं कस काय म्हणता हो की ज्ञानोबारायांचं वर्णन करता? पण या अभंगामध्ये पहिल्या चरणापासून तर शेवटल्या चरणाला ज्ञानोबारायांचं नाव नाही, गाव नाही, पत्ता नाही. आणि कस काय म्हणता की तुम्ही याच्यामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन करता? कारण काहीतरी लागण ना पुरावा. आता तुम्हाला सांगितलं तुम्हाला अमुक अमुक माणूस शोधायचा, पण अमुक अमुक म्हणलं पण त्याला नाव गाव पत्ता लागण ना, तेव्हा शोधल्या जाईल का? तसा शोधल्या जाईल. त्याचा काहीतरी पत्ता लागन की अमुक जिल्ह्यात राहतो, अमुक तालुक्यात राहतो, अमुक गावात राहतो, अमुक गावातील अमुक गल्लीत राहतो आणि त्याचं अमुक नाव आहे असं म्हणल्यानंतर तर तुम्ही जासाल ना. पण नाव नाही, गाव नाही, पत्ता नाही, कस काय शोधायचं? त्याला शोधावं लागेल ना. पण याच्यात तर काहीच नाही की महाराज तुम्हाला वेडगिडं लागलं काय का? आम्हाला बळजबरी तुम्हाला तास दीड तास काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं.
तर नाही, कारण तुम्हाला आम्हाला वाटतं असं काही नाही, पण जे शास्त्राला काय वाटतं, कारण एखाद्या वस्तूची सिद्धी करायची असली त्याला काय आहे, कारण नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षणम प्रमाणाभ्याम, कारण एखाद्या वस्तूची सिद्धी करायची असली तर ती प्रमाणाने सिद्ध करावं लागते किंवा लक्षणाने सिद्ध करावं लागते. आणि या अभंगामध्ये कारण जगद्गुरु तुका म्हणे अंती वांजती खरी ना, स्तनी दूध नाही पोटी मुलगा किंवा बाळ. आता मला सांगा, एखाद्या बाई नाटक करू लागली आणि म्हणू लागली की बाबा मी गर्भवती आहे किंवा मला दिवस गेलेले आहे अशी म्हणत आहे, पण मग ती नुसती नाटक करू लागली, पण तिचे काही लक्षण आहे ना, की त्या माऊलीच्या स्तनात दूध यायला पाहिजे किंवा त्या माऊलीच्या गर्भामध्ये बाळ वाढतो कोणी, अशा काही गोष्टी आहे. असे जगद्गुरु तुकोबा, आणि असे लक्षण बसत नसेल तर तुकोबा म्हणजे ती वांज आहे, वांज. मग असे लक्षण तसे या अभंगात जेवढे ज्ञानोबारायांच्या ठिकाणी लक्षण बसताना ते सगळे लक्षण या अभंगात बसतात. म्हणून मग ज्ञानोबारायांचं या अभंगात वर्णन करतात. पण मग ते ज्ञानोबाराय कसे आहे हो, त्या अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन. पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, मंडळी. तर ते कसे आहे, ज्ञानोबा कसे आहे किंवा संत कसे आहे, तर पवित्र आहे, सोवळी आहे. सोवळी नाही बरं, सोहळी वेगळे आणि सोवळी वेगळे, म्हणून पवित्र आहे, सोवळी आहे. आणि एकतीच भूमंडळी, की या भूमंडळीमध्ये तेच एक पवित्र आहे, या भूमंडळामध्ये तेच एक सोवळी आहे. पण मग पवित्र पवित्र म्हणजे काय हो, कारण पवित्र शब्द आलेला, मग नेमकं पवित्र म्हणजे काय? पवित्र आता राहिलं का? आणि पवित्रता पाळावी का? पहिलं पवित्र म्हणजे काय? तर पवित्र ज्याला म्हणते की ज्याच्यामध्ये दुसऱ्याचे दोष घालवण्याची शक्ती असते, सामर्थ्य असते, ताकद असते, त्याला पवित्र म्हणतात. मग अशी ताकद कशात आहे? तर गायीत आहे. गाय पवित्र आहे ना? का आपण म्हशीचे पाय पडतो का गायीचे? गायीचे, म्हणून गाय पवित्र आहे. नुसती गाय पवित्र आहे का? नाही, तर गायीचं दूध सुद्धा पवित्र आहे. म्हणून तर म्हणलेलं आहे दूध पवित्र आणि गोड. कारण दूध कसं आहे,
गाईचं पवित्रही आहे आणि गोड आहे. पुन्हा देवही पवित्र आहे, गंगा पवित्र आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी पवित्र सांगितलेल्या आहेत. मग आता गंगा पवित्र आहे. गंगा किती पवित्र आहे? आता गंगा कुठं आहे? हरिद्वारला आहे किंवा गंगोत्रीला आहे. आता इतक्या दूर जायचं ना आम्ही आता तिथं जाऊन स्नान करायचं आणि मग पवित्र व्हायचं असं नाही. तर गंगा किती पवित्र आहे तिचं नुसतं नाव घेतलं तरी वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. की त्या गंगेचं नुसतं वाचेनं नामस्मरण केलं तर दोष जातं, पवित्र होतो माणूस. कारण आता आपण स्नानाला बसलो की सप्तनद्यात जाऊ शकत नाही. रोज सप्तनद्यामध्ये स्नान करायचं तर तुम्ही विमान काढलं काय नाही, हेलिकॉप्टरचं तिकीट काढलं तरी 7 नद्यापर्यंत आपण नाही जाऊ शकत रोज. मग त्या गंगेला आपण गंगा यमुना किंवा सरस्वती आपण पाण्यामध्ये आवाहन करतो. म्हणजे इतक्या पवित्र आहे. देव सुद्धा पवित्र सांगितलेला आहे. कारण देव कसा आहे की देव पवित्र आहे. की पवित्राणाम पवित्रो यो मंगलानाम च मंगलम. कारण देव कसा आहे? पवित्र आहे. पुन्हा दूध पवित्र सांगितलं, गाय पवित्र सांगितली, तुळस पवित्र आपल्या हिंदू धर्मामध्ये, पिंपळ पवित्र आहे. असे अनेक वृक्ष आहे, अनेक नद्या आहे, अनेक ठिकाणी पवित्र सांगितलेले. आणि यांच्या सामर्थ्य काय? दुसऱ्याचा दोष घालवण्याचं सामर्थ्य आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी मग सोवळे कोण आहे? तर सोवळं कोणाला म्हणतात मुख्य? तर सोवळा तो आहे की ज्याच्यामध्ये आहे ना दुसऱ्याचा दोष तर घालवतो तो, पण दुसऱ्याचा दोष घालवल्यानंतर स्वतः मलिन नाही होत. तो पापाचा समजा अंगावर पाप नाही. आता मला सांगा, एखादा पांढरा कपडा आहे आणि त्याच्यावर एखादी धूळ पडली किंवा घाण पडली, म्हणजे तो कपडाचा डाग पडतो ना त्या कपड्यावर. तसं आहे. मग हे पवित्र आहे, सोवळे
पण मग जगद्गुरु तुकोबारायांनी एवढं पवित्र हे सोहळे हे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर एकतीच भूमंडळी म्हणजे चकार लागून सगळे बाकर, कारण चकार कसा असतो, हा मोकार असतो, बाकीच्याला बेकार करून सोडतो. कारण एकतीच भूमंडळी म्हणजे या भूमंडळामध्ये एकमेव तेच पवित्र आहे, तेच सोहळे आहे. सोहळे कोण की नाहीच्या विटा अखंड जो सोहळा की ज्याला सोहळा, आता सोहळा वेगळा आणि सोहळा वेगळा, हे दोन गोष्टी केल्या कळल्याशिवाय मिळणे लागतात. कारण सोहळा तो असतो की ज्यावेळेस आपण सकाळी स्नान वगैरे केलेलं आहे आणि आपल्याकडे ब्राह्मण मंडळी वगैरे सोहळं घालतात, त्यावेळेस ते स्पर्श करू देत नाही, त्यांची पूजा वगैरे होत आणि तितक्या गडबडीत आहे ज्याला माहीतच नाही बाबा सोहळ्यात एका कशात त्याने स्पर्श केला तर ते ओवळे होऊन जातात. पण संतांचा सोहळा तसं नाही ज्या विटाळ जे अखंड सोहळे, कारण तीर्थ तया ठाया, तीर्थ तया ठाया, येती पुनीत वावया. तीर्थतया ठाया येती पुनीत वावया, पर्व काळ तळी वसे वैष्णवाचे. कारण हे जे तीर्थ आहे, पर्व आहे, हे सगळे वैष्णवाच्या पायातळावर हे केले. कारण जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ सांगितलेले आहे. मग म्हणजे 3.5 कोटी प्रकारचे पाप आहे आणि त्या प्रत्येक पापाचा नाश करण्याकरता, नायनाट करण्याकरता वेगवेगळे तीर्थ सांगितले. असे किती तीर्थ आहे? 3.5 कोटी. आणि आजही ते तीर्थ पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या जवळ पुंडलिकाजवळ कुठं येतात? ते पवित्र होण्याकरता येतात, शुद्ध होण्याकरता येतात आजही माध्यान्हकाळी पंढरपूरला. कारण पुंडलिकराय तीर्थयात्रेला निघालेले होते आणि तीर्थयात्रा करत करत ते काशीला आले आणि काशीला आल्यानंतर त्यांचा मुक्काम कुकुट मुनींच्या आश्रमात पडला. आणि कुकुट मुनींच्या आश्रमात मुक्काम पडल्यानंतर तिथं ते मुक्कामी राहिले. मग तिथं नुसते हेच यात्रा करून होते, आपल्या वारीवाणी अनेक गावचे, अनेक जिल्ह्यातले, अनेक प्रांतातले वारकरी होते, ते आलेले होते. आणि ते आल्यानंतर ते 2-4 दिवस थांबल्यानंतर पण ते रोज सगळे यायचे, पण तिथं 3 महिला यायच्या आणि त्या इतक्या कुरूप यायच्या की त्यांच्याकडे पाहिलं की किळस यायची माणसाला. इतक्या कुरूप रूपाने किंवा विद्रूप अशा रूपाने अंगावरती कपडे कसे, अंगावर मलिच्छ कपडे, अंगावर ते काय अंगाचा वास वगैरे असं पूर्ण एवढ्या बेकार अवस्थेत यायचे. हा रोज पाहायचा हे कोण आहे. या कुकुट मुनींच्या आश्रमात येऊन ते झाडलोट करायच्या, सगळ्या काही गोष्टी करायच्या आणि जाताना त्यांच्याकडे पाहू वाटायचं नाही किंवा पाहिलं तर माणूस 2-3 दिवस जेवणार नाही अशी अवस्था व्हायची. अशी असताना पण वापस येताना त्या इतक्या दिव्यमान व्हायला यायच्या, एवढ्या सुंदर दिसायच्या की ज्यावेळेस मग 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, त्यांनी विचारलं काय तुम्ही कोण आहे? तर म्हणे मी गंगा आहे, मी यमुना आहे, मी सरस्वती. अरे हा गंगा, आणि आम्ही ऐकलं होतं की गंगेमध्ये स्नान केलं की माणूस पवित्र होतं, शुद्ध होतं, आणि इकडं गंगा कस काय? आम्ही ऐकलं होतं की सरस्वतीमध्ये स्नान केलं तर माणूस पवित्र होतं, यमुनेमध्ये स्नान केलं तर पवित्र होतं. मग ज्यावेळेस गंगा, यमुना, सरस्वती म्हणू लागले की तुमच्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करते आणि आम्ही मलिन होतो आणि मग ते ते पाप आम्हाला नाहीसं करण्याकरता संतांच्या दाराची सेवा करावी लागते. संतांच्या दारात आम्हाला, कारण तुमचं गाव खूप भाग्यवान आहे, कारण तुम्हाला खूप मोठी परंपरा आहे. कारण देवाचा उत्सव केला म्हणजे देव खुश नाही होत, पण देवाच्या भक्ताचा उत्सव केला ना तर तुमच्या घरात रोज उत्सव होईल. विठ्ठल. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 29 उपवास सांगितलेले आहेत. किती उपवास? 29. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी,
वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमा, उत्तम, शिवरात्र असे 29 उपवास सांगितलेले आहेत. म्हणजे महिन्याच्या 2 एकादशा, अशा 12 महिन्याच्या 24 एकादशा. आणि नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि शिवरात्र हे 5 पर्वणे आहेत. आणि ह्या कशा धरावं लागते? एकादशी सारख्याच. नाही तर आपल्याकडे 12 वाजले की कृष्णाचा जन्म झाला की लगे बसले खायला. हे जसे इंग्रजाचे अवलाद आहे, कारण आपली संस्कृती आहे, आपलं धर्मशास्त्र आहे. कारण आपण तिथी, वार, नक्षत्र, योग, करण असं या पंचांग शास्त्राला मानतो. आणि या पंचांग शास्त्रामध्ये तिथी, वार याला खूप महत्व आहे. कारण आज काय आहे? अंगारक चतुर्थी, संकट चतुर्थी आहे ना, संकट नाही तर अंगारक चतुर्थी आहे. आणि चतुर्थीचा उपवास हा चंद्र उदय झाल्यानंतर सोडावा लागतो. का? तिथीला मानतो ना आपण. आता आज वार काय आहे? मंगळवार आहे. मग हा मंगळवार म्हणजे 12 वाजून 1 मिनिट झाला म्हणजे बुधवार लागला का हो? बोला, बुधवार लागला का? नाही. सूर्य उदय झाला तर बुधवार. म्हणजे आजच्या सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत, दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत हा मंगळवारच राहणार. मग ही संस्कृती आपली अनादी आहे, त्याला मातीत घालतात. त्या इंग्रजाच्या संस्कृतीला डोक्यावर घेऊन नाचतात. मग आपल्यासारखे आपणच निर्लज्ज न विठवलं. संत इतके पवित्र आहे आणि एकमेव तीच भूमंडळी, म्हणजे एकमेव पवित्र सोवळी एकमेव तेच आहे. मग एवढेच लक्षण आहे का हो? पण तुम्ही म्हणले महाराज याच्यात तुम्ही ज्ञानोबरायांचं वर्णन केलं, पण मग ज्ञानोबराय पवित्र आहे का हो? सोवळे ज्ञानोबराय तुम्ही संत मानता ना? कोण आहे ज्ञानोबा? संत आहे. मग आओ मला सांगा, आता इथून आपण गेलो तर रेड्याचे कोणी पाय पडतं का? तुमच्या गावात जेवढे रेडे असतात तेवढे रेड्याचे पाय पडतात तुम्ही रोज? नाही पडत. पण आळे फाट्यावर रेड्याची समाधी आहे. काय आहे? समाधी. आणि तिथं बारी लागते, तिथली वारी भरती. कशामुळं? त्या रेड्याला स्पर्श माझ्या ज्ञानोबरायांचा झाला. त्या ज्ञानोबरायांचा स्पर्श झाल्यामुळे तो रेडाही पवित्र झाला. विठ्ठल विठ्ठल. का? ज्ञानोबराय पवित्र होते म्हणून. कारण ज्ञानोबराय पवित्र नसते तर आज तुम्ही आम्ही ज्ञानोबरायांचा 750वा जन्मोत्सव साजरा केला असता का? पवित्र आहे म्हणूनच ना, म्हणून ज्ञानोबराय पवित्र आहे आणि एकमेव तेच सोवळे आहे. पण मग अजून काय विशेष आहे ज्ञानोबरायात? ते पवित्र सोहळे आणि एकमेव भूमंडळी तेच पवित्र आहे, तेच सोहळे. पण अजून काय पवित्र, काय विशेष ज्ञानोबरायामध्ये? तेच अभंगाचे दुसरे सांग. ज्यांचा आवडता देव
आवडता देव अखंडित प्रेम भाव. आता तुम्ही म्हणसाल महाराज ज्ञानोबा राहिला देव आवडतो ना, आम्हाला काय भूत आवडतो का भूत? आम्हाला बी देव आवडतो म्हणून आम्ही इथे येऊन बसलो ना. कारण तुम्हाला देव नसता आला असता तिथं मंदिरात तुम्ही हा उत्सव चालू केला असता का? आणि कस काय म्हणतात बाबा देव आवडतो? पण तुम्हा आम्हाला देव आवडतो, पण देव आवडतोच का? देवच आवडतो का आपल्याला? बोला, देव आवडतो का देवच आवडतो आपल्याला? आणि देवच आवडला असता तर इथं गर्दी जमली असती, इथं बसायला जागा पुरली नसती, इथं तुम्हाला कुट्या बांधाव्या लागल्या असत्या आणि इथंच भजन करत बसलो असतो आपण, घरी गेलो नसतो. पण आपल्याला देवच नाही आवडत, देव आवडतो नसता. आपला अखंड प्रेम आहे का देवावर? कारण तुकोबरा म्हणता की ज्यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेम भाव. आपलं देवावर प्रेम अखंड आहे का सखंड आहे? बोला, अखंड नाही, सखंड. तुकडे पडलेले आपल्या प्रेमाचे. कोणाचं घरावर आहे, कोणाचं दारावर आहे, कोणाचं गुरावर आहे, कोणाचं पोरावर आहे, कोणाचं बायकोवर आहे. ज्याचं झालं नसेल त्यांचं दुसऱ्यावर आहे. प्रेमाचे कुटके झाले ना. कारण एक राजाची कथा आहे ती, भर्तृहरी राजा. त्याला 3 बायका होत्या आणि 3 बायका असताना तो पिंगलेवर खूप प्रेम करायचा. त्याला वाटायचं की पिंगला म्हणजे माझा जीव की प्राण आहे, असं भर्तृहरीला वाटायचं. आणि असं करता करता असे अनेक दिवस लोटले आणि त्या राज्यामध्ये गोरक्षनाथांची स्वारी आलेली आहे. आणि गोरक्षनाथ त्या राज्यामध्ये आल्यानंतर मग जुन्या काळामध्ये सगळ्याचे घर मोठे नसायचे किंवा व्यवस्था नसायची, तर ठराविकच एखाद्याचं घर असलं तर लोक दुरून बोट दाखवतो त्या घरी जा, ते घर तुम्हाला खाऊ पिऊ बी घालून आणि दक्षिणा सगळंच वाटायला हवं, आमच्याकडे काही नाही. मग त्यावेळेस राजा होता, दानशूर होता, नीतिवान होता, जाणकार होता. म्हणून गोरक्षनाथ त्या राजवाड्याच्या दारापुढे आलेले आहे आणि अलग निरंजन म्हणून अलग ठोकलेले आहे. आणि ते पाहून भर्तृहरी तिथं आलेला आहे. आणि तो आलेल्यानंतर त्यांनी गोरक्षनाथाला नमस्कार दंडवत केलेला आहे. आणि केल्यानंतर गोरक्षनाथाला आपल्या आश्रमात बोलवलेला, राजवाड्यात बोलवलेला आहे. आणि त्या राजवाड्यामध्ये बोलवल्यानंतर त्यांचा आदर, आतिथ्य, पूजन, पाद्यपूजन. कारण शास्त्रामध्ये राजाच्या मस्तकाची पूजा होती आणि संतांच्या पायाची पूजा होती. पण आज दुर्दैव आहे, ज्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं त्याला आपण पायाजवळ ठेवतो, ज्याला पायाजवळ ठेवायचं त्याला आपण डोक्यावर मिरवतो. म्हणजे एवढे आपण शहाणे आहे. विठ्ठल विठ्ठल. मग असा राजाने आदरातिथ्य सगळं केलं आणि तनानी मनानी धनानी सेवा केली. आणि गोरक्षनाथ तिथे 1 नाही 2 नाही असे अनेक दिवस अनेक महिने राहिले. आणि राहिल्यानंतर, कारण शास्त्र सांगतं बहती नदीवर चलता साधू. साधू हा एका ठिकाणी नसतो, हा फिरत राहतो. आणि नाही फिरला तर मग तो चांगलाच फिरल्या जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून गोरक्षनाथ निघालेले आहे. पण गोरक्षनाथ त्या भर्तृहरीच्या सेवेवर इतके खुश झाले की त्यांनी फळाचा प्रसाद दिला. पण तो फळाचा प्रसाद दिल्यानंतर हा फळ जो कोणी खाईल तो दिसायला सुंदर दिसेल, तो लय दिवस टिकल. ज्याला फळ दिलं. आता या राजाचं प्रेम कोणावर होतं? पिंगलेवर होतं. मग तो फळ घेतलं, पण या बाबांना नाही खाल्लं, त्या पिंगलेला दिलं. ते पिंगलेला म्हणलं की हा तू फळ खाशील तर लय दिवस तू खूप सुंदर दिसेल आणि खूप दिवस जगेल. पण राजाला वाटायचं की माझं प्रेम पिंगलेवर आहे, पिंगलेचं प्रेम माझ्यावर आहे. पण राजाला हे माहित नव्हतं
की पिंगलेचंही प्रेम त्या प्रधानावर आहे. अहो मंडळी, आपले प्रेमाचे कुटके किती झालेले हे सांगतोय बरं, लक्षात असू. तर तिनं वाटलं की मी सुंदर दिसून काय, पण माझा प्रधान सुंदर दिसायला पाहिजे, तो लय दिवस टिकायला पाहिजे, कारण तो लय दिवस टिकला तर आमचं प्रेमही लय दिवस टिकल. म्हणून तो फळ त्या प्रधानाने, राणीने, पिंगला राणीने त्या प्रधानाला दिला. पण तो प्रधानही चोर पंक्चर निघाला. त्याचं प्रेम गावच्या वेशेवर होत. त्यानं वाटलं मी हिच्यावर प्रेम करतो, ही सुंदर दिसायला पाहिजे, कारण तिचा चेहरा पाहिला तर मला कुठंतरी हसू येईल का, माझा चेहरा कुठं खुलल्यासारखं दिसत नाही, तर मग वाळलेल्या गुलाबाचा फुलासारखं मी राहील. म्हणून त्याने तो फळ त्या वेशेला दिला. वेशेला दिल्यानंतर वेशेला सांगितलं, हे तू फळ खाशील तर तू खूप सुंदर दिसते, खूप दिवस टिकशील. पण वेशेला वाटले मी सुंदर दिसून आणि लय दिवस टिकून काही फायदा आहे का, कारण फायदा लोकायला, पण मला तोटा आहे. पण राजा प्रजेचा रक्षक आहे, चांगला आहे, आपला राजा टिकायला पाहिजे. म्हणून ते फळ पुन्हा राजवाड्यात आलं. आता ते फळ कुठून गेलं? राजवाड्यातून. आणि आलं कुठं? पुन्हा राजवाड्यात. मग राजवाड्यात आल्यानंतर राजापर्यंत राजाला वाटलं असं इथून हुकून चुकून गेला असं, कारण एखाद्या वस्तूवर आपलं संबंध जुळला किंवा आपला संबंध हे प्रेम जुळलं तर असं वाटतं तो व्यक्तीने आपण दोन नाही एकच वाटतो. मग त्याने खोटं बी बोललं नाही, त्याने खोटं त्याने खरंच बोललं, त्याचं खरं आहे. त्याने एखाद्या दिवस आपल्याला धोकाही देत असला तरी आपल्याला वाटतं नाही तो धोकाने देत असेल, त्याला कोणी एखाद्याने कान भरले असेल. असं करता करता ते फळ राजापर्यंत आलं. पण मग राजाने राणीला विचारलं, हे फळ गेलं कस काय तिकडं? ती म्हणे, पण मग त्या पिंगलेला वेशेला विचारलं, फळ आलं कस काय तुझ्याकडं? ते म्हणे प्रधानाने आणून दिलं. प्रधानाच्याकडे कस काय आलं? दाल में तो कुछ काला है म्हणे राजा, म्हणे कुछ गडबड नगरी बोल्या. मग प्रधान म्हणे, हो राणी साहेबाकडून आलं. राणी साहेबाकडून? अरे ज्या राणी करता मी जीव की प्राण ओवाळून टाकायला बसलेलो होतो, तीच राणी, त्याच राणीनं मला दगा दिला. मी तिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो. तिचं प्रेमही दुसरीकडे होतं. तिचंच प्रेम नाही तर त्याचंही प्रेम दुसरीकडे होतं. तुमच्या आमच्या प्रेमाचे असे कुटके झाले आणि तोच भरतुहारी जंगलात गेला. नंतर तो भरतरी नाच झाला. विठवलं. असे प्रेमाचे आपले कुटक झाले. आपल्याला देव आवडतोच का? मग नाही आवडत. पण ज्ञानोबरायांचं तसं नव्हतं. त्यांच्या उठता बसता गाता सगळ्या अवस्थेत ते भगवंताचं नामस्मरण करायचे. मला त्याला देव आवडायचा. किती आवडायचा? आम्ही जिवंत असताना आमच्या हातात टाळी वाजत नाही, आमच्या तोंडातून भगवंताचं नाव येत नाही, आम्ही भगवंताच्या भजनामध्ये नाचत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय झोपलेले असले की त्यावेळेसही भगवंताचं नामस्मरण व्हायचं. कारण जागृतीत होतं यात नवल नाही, पण सुषुप्तीत सुद्धा नामस्मरण चालायचं. तेही जाऊ द्या. माझे जोकोबारायांचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, माझ्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. का? कारण त्यांचं अखंड प्रेम होतं. कारण तुमचं आमचं भजन एक क्रियात्मक आहे महाराज. भजन करताना दिसतो पण भजन करत नाही. म्हणून आपलं प्रेम अखंड नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय चकार लावून म्हणता की ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, की त्यांचा आवडता देव आहे. देव आपला व्हायला पाहिजे. कारण आपल्याला हा नरदेह मिळाला, हा भोजन करण्याकरता मिळाला. हे नरदेह आपल्याला नुसतं खाण्याकरता मिळाला. कारण कोल्हे कुत्र्याने कुठं नोकरी करताना पाहिलं का तुम्ही कधी? कुत्र्याने कुठं नोकरी केली पाहिली का? त्याला खायला भेटत नाही का? तुमच्या दारात बैल आहे,
गाई आहे ह्या कोण नोकरी करते का, पण तुम्ही वैरण घालत नाही त्याला. मग हा नरदेह आपल्याला कशा करता नाही दिला तर कारण देह दिला देव भजन गोमटा तो आज आला बाधिका फाटी. कारण देवाने देह दिला ह्यो भजन करण्याकरता दिला आणि आपण नुसतं भोजनातच गमावतो. विठ्ठल विठ्ठल. मग असा हा नरदेह खूप दुर्लभ आहे आणि तो आपल्याला मिळालेला आहे. पण होणेच ते भक्त यांचं भजनच आहे ना अखंडच आहे. पण अजून काय विशेष आहे वो हा अभंगाची तिचं भाग्यवंत भाग्यवंते सरती पुरती धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. किंवा ते कसे तेच भाग्यवंते नुसते वंत नाही वंते कोण तिचं भाग्यवंत सरती पुरती धनविते की धनानी वित्तानी तेच परिपूर्ण आहे. कस काय हो धनानी न वित्तानी ते परिपूर्ण आहे. अहो जगद्गुरु तुकोबरायांचा मागचा संसारामध्ये ज्यावेळेस तुकोबराय होते अहो त्यांचे पोरं अन्न अन्न करून मिले बायको अन्न का अन्न अन्न म्हणून मिले. कस काय धनाने मोठे ते असं कस काय म्हणता. वित्त म्हणजे ज्ञानाने वित्त म्हणजे ज्ञान आणि धन म्हणजे धन. मग ते धनाने कसे. आता मला सांगा आपण जगात श्रीमंत कोणाला म्हणतो. जगात आपण म्हणलं की श्रीमंत कोण आहेत आपण नाव कोणाचं घेतो. कोणाचं नाव घेतो अंबानी. मग तुमच्याकडे पैसे नाही का बाबा पैसे नाही तुमच्याकडे 1000 10,000 पण आपल्याकडे पैसे आहे पण ते नसल्याच जमा आहे. तसं या संतांमध्ये काय सामर्थ्य आहे तर एक वेळेस मच्छिंद्रनाथ हे श्रीराज्यात गेलेले होते आणि श्रीराज्यात गेल्यानंतर ते 12 वर्ष राहिले. गोरक्षनाथाला वाटलं आमचा गुरु बाबाच बिघडला. कुठं गेला तो श्रीराज्यात. शोधायला गेले आता गोरक्षनाथच होते आणि गेल्यानंतर गेले पण यायला सप्रेम भेट सोन्याची भेट दिली. कोणाला मच्छिंद्रनाथाला जागे ना सोन्याची भेट दिली. ती जोडीत होती आणि ती झोडीत असताना हे निघाले पण झोडी ती अशी दाबू ठेव लपू ठेवे किंवा गोरक्षनाथाला वाटतं की आमचं गुरु महाराजांना काय आणलं बाबा असं की लपून ठेवते ते.
कारण आपलं शास्त्रांचं ज्ञान हे सगळं असं वाटायचं असतं आणि भगवी कपणी घातली मग हे ठेवते तरी लपून काय. आता मला सांगा, सगळ्याला माहित आहे की मेल्यानंतर संघ कोणी काही नेत नाही का नेता तुमच्याकडं. आता लोक कोणा नेलं आहे का यादी अशी नाही तरी नाही हे माझ्या नातालं हे नाताच्या नातालं. अगं तुझं बाय तू आता हाय तोच तुम्हाला लाता मारायला बसला काय नातं पाहते काय नातू पाहता हे असं लपून ठेवे. पण मग यायला लग्वीला जायचं. आता ती झोडी तर ठेव दिली. मग गोरक्षनाथन पाहिलं तर काय या झोडी तर वीट सोन्याची. मग ती वीट घेतली गोरक्षनाथाने फेकून दिली त्याच्यात दगड टाकून दिलं. मग दगड टाकून दिल्यानंतर तिथून पुढं मच्छिंद्रनाथाला संशयाला ते चालायचे पाठीमांग पायाचे चालायचे आणि पाठीमांग पायाचे. मग गोरक्षनाथ काय म्हणजे कहून तुम्ही घाबरून चालू लागले तर बोले डर तो पिछे फेक दिया. म्हणजे डर कुठं गेला मांग गेला. मग आता संशय आला ना मच्छिंद्रनाथाला डोर मागे याच्यात झोडीत काय पाहिलं तर दगड आहे आणि तिथंच मच्छिंद्रनाथ लोळायला लागले गडबडा. माझी सोन्याची वीट होती आणि माझ्या सोन्याच्या विटीनं सोन्याची वीट दिलेली होती. तिथं ते पारला आणल्याकडं लोळू लागले. आता काय करावं. आता गुरुच लोळायला लागले मग शिष्याची काय अवस्था होईल. पण शिष्य पक्का होता आपल्यावानी कच्चा नव्हता. चतुर्थीच्या नावाला घरी झोपून राहिले शिष्य. मग त्यांनी म्हणलं असं कोण करता. अहो आपण योगी आहे. आपण कुठंही काही निर्माण करतो हे सोन्या करता रडता. अहो हे सोन्या करता सोनं सोडलंय. अहो श्रीमंत कोण आहे माहितीये का. आपण नाही श्रीमंत. ज्यांनी दाढी जटा घरदार बायका पोरं सोडले नवे स्वतःचं पिंड दान दिले ते सगळ्या श्रीमंत आहेत. त्यांच्या संपत्त्या काढल्या तर पूर्ण भारताचं कर्ज मुक्त होईल एवढी श्रीमंती कोणाची दाढी जटावाल्याची. त्यांनी सोडलं होतं का धरलं होतं. संसार सोडला ना त्याने हा बाबा पण वाढवला. हे काय गडबड आहे. कारण संसार वाढवण्याकरता तिथं तरी आमदो आम्हाला जो होते पण इथं लय मोठा गाबाला जमा केलं की मग लोळायला लागले. मग ते गोरक्षनाथ होते वीट. अहो गुरुदेवानेच ती वीट काय करता विभूती काढली ना अलग निरंजन म्हणून त्या डोंगरावर विभूती फेकली. तर बघता का डोंगर सोन्याचा आहे तर बसता कशाला जाऊन आणा ना लय भावाला त्याला विठ्ठल. मग ते धनाने बी श्रीमंत आहे का नाही. आता मला सांगा किती सोनं उकरलं आणि किती इकलं ते संपन्न हो. मग ते कसे धनाने आणि ज्ञानाने. अहो पण तुम्ही ज्ञानोबराय सांगू लागले आम्हाला अभंगातून. मग ज्ञानोबराय किती श्रीमंत आहे. ज्ञानोबराय किती श्रीमंत काय द्यायचे दारापुढं. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे सिबळ रेडावली. अहो ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्याला काय लोकांच्या दारात जावं पडल. आणि आज आपण नशीबवान आहे की ज्ञानोबरायांच्या या गोकुळाष्टमीला म्हणजे 15 ऑगस्टला ज्ञानोबरायांच्या कळसाला चक्क 15 किलो सोन्याचा कळस बसणार आहे. म्हणजे आता ज्ञानोबराय धनवान तर होते पण आता अजून त्या धनामध्ये वाढ झाली कमी नाही. विठ्ठल म्हणून आपल्याही जीवनामध्ये त्या भगवंताचं अखंड स्मरण व्हावं. अखंड आपल्या मुखात नामस्मरण यावं म्हणून त्या भगवंताचं सगळ्यांनी हात वरती करा. आपला आळस झटका ज्याला हात असेल त्याने हात टाळी वाजवा. ज्याला तोंड दिलं असेल त्याने तोंडाने भगवंताचं भजन करा. विठोबा
ज्ञानदेव तुकाराम, गोपाळ पवित्र सोहळी एकतीच होऊन ज्यांचा आवडता देवा खंडित प्रेम भाव तीच भाग्यवंत सरती पुरती धन्वते. पण अजून काय आहे आता बघा, कारण मी म्हणलो माग म्हणून गेलो की तुमचं गाव खूप भाग्यवान आहे, कारण तुम्ही ज्ञानोबारायांचा 750वा जन्मोत्सव साजरा केला. जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा साजरा केला. तर आज यांची सेवा केली, आज त्यांचं तुम्ही गुणगान केलं किंवा त्यांचं तुम्ही सेवा केली तर काय होतं ते जगद्गुरु तुकोबाराव गंगाच्या चतुर्थ चरणात म्हणतात. ज्यांचा आवडता देव अखंडित म्हणायचं. हा शेवट का म्हणे देवा त्यांची केली पाहिजे. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, की संतांची सेवा केली ती देवाला प्राप्त होती. म्हणजे आता हा तुमचा उत्सव डायरेक्ट वैकुंठात गेलाय. तुमच्या नाव गावची यादी कुठे गेली? वैकुंठात. कारण तुकोबाराय म्हणतात, कारण ते सर्वसामान्य म्हणलं असतं तर याच्यावर विश्वास ठेवायचं हे नव्हते. पण तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. म्हणजे कस काय हो, संतांची सेवा केली ती देवाला कशी काय प्राप्त होईल? तुम्हाला सांगा, एखादी गर्भवती माऊली आहे आणि तिला खाऊ घातलं तर दोन जणांना जेव घातल्यास पुण्य लागतं का नाही? हो माता माऊ लागतं का नाही? एखाद्या गर्भवती माऊलीला जेव घातलं तर 2 जणांना जेव घालण्याचं पुण्य लागतं का नाही? कारण तसं देव संतांची सेवा केली तर ती देवाला प्राप्त होते. मग तू म्हणतो अहो इथं 2 आहे 2 आणि कस काय? तर देवतेची संत देवते निमित्त त्या प्रतिमा देवाने संत दिसायला 2 आहे, एक कारण ते ब्रह्मस्वरूप झालेले. मग अशा संतांची सेवा केली की ती देवाला प्राप्त होते. म्हणून पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी
कारण एकमेव पवित्र आणि सोवळे कोण आहे ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. मग आज धनानिमित्ताने ते परिपूर्ण असे असणाऱ्या देवाची सेवा केल्यानंतर आता आपला टाईम तुमचा 9 ते 11 टाईम होता, त्याच्या पुढे 10 मिनिटं झाले आणि नेहमी वेळेवर सोडायचा. म्हणून ही झालेली कीर्तन रूपी सेवा गुरुवर्यांच्या ज्ञानोबराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. तत्पूर्वी ज्ञानेश्वर